रघुवीर अमात्य. हाँ बोला. हॅलो, कोण बोलतंय? मी भूत. काय? हो खरंच भूत. रंगनाथ भूत. काय बडबडताय तुम्ही? अहो काय बडबडतोय म्हणजे काय? अहो जोकिंग नाही करत. ते आमचं सरनेम आहे, रंगनाथ कानिफनाथ भूत. हो आमचं सोडा, तुमचं बोला. तुम्ही कोण? हू यू? हाय, मी प्रियांका. मला रघुवीर अमात्यांशी बोलायचं होतं. कॅन आय प्लीज टॉक टू हिम? नॉट पॉसिबल. नाही जमणार. का? काय झालं? का नाही जमणार? अहो नाही जमणार म्हणजे नाही जमणार. अण्णा आता शिकागोला गेले. शिकागो? हा फार मोठी कॉन्फरन्स आहे. बरं मला सांगा, त्यांचा पर्सनल नंबर वगैरे असेलच ना तुमच्याकडे? तो देता का प्लीज? पर्सनल नंबर नाही, पर्सनल सेक्रेटरी आहे म्हणजे मी. आता मी सांगतोय ना नॉट पॉसिबल म्हणजे नॉट पॉसिबल. हे बघा प्लीज, तुम्ही काहीतरी ट्राय करून बघा ना. माझं खूप अर्जंट काम आहे त्यांच्याकडे, प्लीज. हो सगळ्यांचीच कामं अर्जंट असतात मॅडम, पण मला सांगितलेलं आहे कुणालाही पर्सनल नंबर द्यायचा नाही. आणि कुणी अर्जंट आहे म्हणून सांगितलं की अर्जंटली फोन खाली ठेवून द्यायचा. हॅलो. तू सांग काय करू खायला? हं? हे असं काय करतोस? मावशी? मावशी कोणाशी बोलतोय? तू सांगशील ना ते बनवते. आळूवड्या करायच्या का बेसनाचे लाडू करू? बेसनाचे लाडू आवडतात ना तुला खूप? मग बनवते. नाही काय म्हणतोस? इतक्या दिवसांनी परत आलास तू घरी, मग गोडाचं काहीतरी करायला नको का? हा नाही रे, त्यात कसला आलाय त्रास? हा आता तू परत आल्याच्या आनंदामध्ये काहीतरी गोडाचं करायला नको का? अरे आल्यापासून तू काही खाल्लं सुद्धा नाहीयेस. निरंजन, मी बनवते. हा साठे काकू बरोबर बोलत होत्या. आता मलाच काहीतरी केलं पाहिजे, एकटीने किंवा मग कोणाच्या तरी मदतीने. प्रियंका, प्रियंका. अरे ती नाही आहे घरात. म्हणजे कुठे गेली ती? मला नाही माहित.
म्हणजे मला सांगून नाही गेली ती. मगाशी दाराचा आवाज ऐकला मी धाडकन. मी बाहेर आली पाहिलं तर ती गेली होती. आधी आईंना सांगून जायची ती, पण आईंचं हे असं झाल्यानंतर त्यांनाही काही सांगण्या विचारण्याची सोय नाही उरली आहे. सिद्धार्थ, मला प्रियंकाची काळजी वाटते रे. म्हणजे हे अनुचं सगळं प्रकरण झालं ना तेव्हापासून जास्ती वाटायला लागली आहे. आपण तिला सांभाळून घेतलं पाहिजे. तिला कळेल, एक ना एक दिवस नक्की कळेल, पण तोवर तिला समजून घेतलं पाहिजे आपण. रमाची प्रियंकाबद्दलची मतं आणि प्रियंकाची रमाबद्दलची मतं किती वेगळी आहेत. त्या दिवशी प्रियंकाला हे रिअलाइज होईल, त्या दिवशी सगळं नीट होईल. काय म्हणालीस? मी म्हटलं सगळं नीट होईल. हं? मी पाणी आणते. हं? कोणी आहे का घरात? हो, हँडसअप हँडसअप. कोण आहात तुम्ही? कोण आहात? हु यू? प्रियांका, मी फोन केला होता मगाशी तुम्हाला. मी फोन केला होता. प्रियांका? म्हणजे मी तुम्हाला नॉट पॉसिबल म्हणालो तर तुम्ही इथं आलात आणि दार उघडा दिसला म्हणून डायरेक्ट घरात शिरलात. हे बघा, मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकले आणि तुमचे रघुवीर सरच मला काय ती मदत करू शकतात. तेच मला वाचवू शकतील. प्लीज. हो, आमच्या अण्णा सुपरच आहे. त्यांना जमणार नाही असं कोणतंही काम नाहीये. पण ते आता शिकागोला आहे, इथं नाहीत ते. मग कसं जमणार? आणि ते परत येईपर्यंत कुणालाही कॉन्टॅक्ट करू द्यायचे नाही अशी त्यांची सक्त ऑर्डर आहे. तेव्हा थोडी कळ काढा. ते परत आले की आय सेल्फ कॉल करीन मी तुम्हाला. अहो, पण मी वाटच तर नाही बघू शकत. हाच तो प्रॉब्लेम आहे माझा. मग माझ्या हातात काय नाहीये. हे बघा, मी हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे हो, पण पैसे गरजवंताकडून ते एकही पैसा न घेता त्यांना मदत करतात. पण त्यांची गरज ते पूर्ण करू शकत असतील तरच. तेव्हा तुम्ही आता निघा. हो मॅडम, अण्णांचा फोन नंबर घेऊन निघा असं म्हटलं मी.
थँक्यू सो मच. मावशी अरे सिद्धार्थ, काय रे हे? तू आत्ता येतोस? तुला थोडं आधी यायला काय झालं होतं? का तुला काही हवं होतं का? मला काही नकोय. मला जे हवं होतं ना ते मिळालं मला. मावशी तू काय बोलतीयस? मला कळत नाही, नीट सांग ना. अरे पिढ्या निरंजन आला होता. मावशी अगं मला खात्री होती तुला काही पटणार नाही. निरंजन पण मला म्हणाला तुला काही खरं वाटायचं नाही म्हणून. मावशी कारण ते खरं नाहीच आहे ग. पुन्हा तेच. निरंजन काय आणि तू काय, तुम्ही दोघंही भाऊ ना अगदी सारखेच बघ. तुम्हाला ना पुरावे दिल्याशिवाय कुठली गोष्ट पटायची नाही. पण माझ्याकडे यावेळेस पुरावा आहे. आज तिथीनुसार माझा वाढदिवस आहे. नाही म्हणजे तुझ्या लक्षात नव्हतं, पण निरंजनच्या बरोबर लक्षात राहिलं. त्याने माझ्यासाठी साडी आणली. मावशी अरे तू विसरलास म्हणून एवढं रागवायचं होय? हं? आता काय माझे वाढदिवस साजरे करायचे दिवस आहेत का? हं? हे हे दाखवायचं कारण म्हणजे निरंजन आहे. मावशी हे काय? काय म्हणजे? अरे साडी आहे, पैठणी. मला आवडते ना त्या रंगाची, जरी काठाची. मी ठरवलंय ही पैठणी आहे ना, मी तुझ्या लग्नात नेसणार. अगं मावशी भानावारी आहे, भानावारी. आणि नीट बघ काय ते. अरे भानावर आहे काय? हं? बघ बघ तूच बघ. पैठणी किती किती छान रंग आहे नाही? निरंजनला की नाही माझी आवड निवड अगदी बरोबर कळते बघ. आता तरी पटलं ना निरंजन? सिद्धार्थ, निरंजन ये. निरंजन ये.
तू ये. निरंजन ये हे मावशीचं असं वागणं हे चांगलं नाही. ह्या वयात ट्रॉमा नंतर डिमेन्शिया, वीक मेमरी, गोष्टी लक्षात न राहणं, ह्या सगळ्या गोष्टी मी समजू शकतो. आय कॅन अंडरस्टँड. पण तिला भास होणं आणि त्यावरचा तिचा ठाम विश्वास, ही सगळी स्किझोफ्रेनियाची लक्षणं आहे. स्किझोफ्रेनिया इज नॉट गुड. नाही, जर मी प्रयत्न केला आणि जर तिने मला साथ दिली, कोऑपरेट केलं, तर ती या सगळ्यातून बाहेर पडेल. असं नाही की या सगळ्या गोष्टींना इलाज नाही. मला असं वाटतंय की घरा गेल्यानंतर मी तिच्याकडे नीट लक्ष नाही दिलं. मी माझी जबाबदारी नीट पार नाही पाडली. आय फेल्ड. ह्या गोष्टीचं खूप खूप वाईट वाटतंय मला. काय काय करतोय मी? नको रे असं करू सिद्धार्थ. यात तुझी काहीच चूक नाहीये. आतापर्यंत जितकं शक्य होतं तुला तितकं तू केलंयस आणि अजूनही करतोयस. नको त्रास करून घेऊ स्वतःला. प्रियंका आली. प्रियंका, प्रियंका